तुमचं खूप 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 जास्त स्वागत आहे आणि नमस्कार. तर मी आता मंदिरात आले. तर मी गाडीतून बसायला खूप कंटाळा आला तिथे बसायला आणि मी गाडीतून बसते. गाडीत गरम नाही होते पप्पा बोलले गरम होईल गाडीत. नो, गरम नाही होते. आणि हा आमचा सेकंड ब्लॉग आहे देवदर्शनाचा. आणि आज आम्ही जाणार नवलाई देवी, सगळ्या देवीने जाणार. तर मम्मी घरी जेवण बनवते. जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही जाऊ नवलाई देवी सगळ्या देवींना करायला. तर मग त्या भेटूया. आता मी तुम्हाला काय मध्ये झालं तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये टाकवीन. कुठे आले पिऊ? पिऊ आम्ही आलो आता नवलाई मंदिरात, दाखवते तुम्हाला. What are you doing now? तर मित्रांनो, आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तिथे म्हणजे देवीची इथं ना खूप प्रसन्न वाटलं. खूप म्हणजे असं आणि असं आहे. आणि हे पिऊने बघा काय केलं. नवलाई देवीचा आता गुढीपाडवा झाला ना तेव्हापासून नवलाई देवीच्या म्हणजे जे मूर्ती आहे ना त्यावरती सकाळी म्हणजे बघा तुम्हाला सूर्याची किरण पडतात आणि ते इट इज इम्पॉसिबल. कारण हे समोर हे मंदिर आहे आणि हे फुल लॉक आहे आणि तरी पण इथे मधून इथे आतमध्ये देवी आहे आणि इथे देवीच्या मूर्तीवरती सूर्याचे किरण पडतात चेहऱ्यावरती. काहीच या पिऊनी बघा काय केलंय. दिसतंय तर छान. तुम्हाला माहिती गाईस आम्ही कसे बसलो हे डिक्कीमध्ये आम्ही बसले आणि ते पण उघडी ठेवून. खूप आम्ही जिथं थांबलो तर आम्हाला तिकडचे जे पंडित होते ते बोलले की वरच्या देवाची जावली तर आम्ही पण तिथे पण झालेलो आहे. भाई साहेब खूप मज्जा येतात आणि दुसरी इथं पण जाऊन येतोय पाय पडायला. आम्ही बसलोय गाडीच्या डिक्कीत आणि ते पण गाडीची डिक्की ओपन करून. कसं वाटतंय तुला? ॲडव्हेंचरस फुल गावात असंच करायला पाहिजे ना. गावात बघा कशी बसली. गाईज ही पोरगी कुठे पण खेळायला सुरुवात करते जसं की अजून लहानच आहे बघा. मित्रांनो आता आम्ही आलोय पालीच्या खंडोबाला. कुठे आले पिऊ? पालीचा खंडोबाला. मी टाकेन क्लिप. पुढचे पाय भासतात, खूप पाय भासतात. पण ह्यांनी काय केलं दीदी दाखवेल तुम्हाला. मी दाखवलंय व्हिडिओ मध्ये. खूप पाय भासतात पण गाईस फुल आता येल्लो होऊन गेल. ही पण मी पण.
कसं वाटतंय? खूप भारी वाटतं. खूप म्हणजे एकदम स्पिरिच्युअल आहे. स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल. गाईस माझं पिऊन झालं, म्हणजे मित्राने माझं पिऊन झालं पण, आणि ही अजून पितीये. मी दुसरा मागवते, ही अजून पितीये. सेकंड ग्लास. मी आलो आहे इथे भाजी घ्यायला मसूरमध्ये, आणि ही आई भाजी घेते. आम्ही नवलाई देवी आणि पालीचा खंडोबा तिथे जाऊन आलो, पाय पडून आलो. खूप थकलोय, पण गावाला आलो तर फिरायला पाहिजे ना, म्हणून आम्ही चाललोय आता रानात. तिथे मस्त की टाकणार झोपायला, कैरी काढणार आणि मस्त खात खात मज्जा करणार. तुम्हाला मी भेटते तिथे. आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की आम्ही कुठे आहोत, किती भारी वाटतंय. आणि ते हवा आहे खूप जास्त, खूप छान वाटतंय. इथे आहे दोघी, आणि आम्ही सगळं घेऊन आलो असं झोपण्यासाठी, आणि कैरीसाठी आम्ही मस्त की मसाला, मीठ मसाला आणलाय. हे डोंगर, ह्याच्या की एक डोंगरवरती आम्ही चढलेलो आहे सगळे. बाय. शिव तिथे जाऊन बसणार आहे. मी तुम्हाला इथून लांबून दाखवते. इथे विहीर आहे आणि आम्ही तिथे खाली जाऊन बसणार आहे, आणि ह्याच्यामध्ये मस्तपैकी कैरी आहेत. गाईज ही बघा आमची विहीर. आता याच्यामध्ये पाणी नाही आहे, तर याच्यामध्ये खूप पाणी असतं. खूप छान आहे. केवढे आंबे आहेत बघा. आणि इकडे बघा काय करतायत हे बघा. आई काय करतेस? आता तुम्ही मजा बघा. हे बघा हे काय चालू आहे, आणि तिकडे बसलेत माकडं, आणि तिला तिथून भीती वाटते, पण आम्हाला कैरी तर तोडायचीच आहे. बघा आता आता तुम्ही फक्त बघतच राहा. हे काय कष्ट. आई गेली गेली, पिऊ गेली. गाईज बघा, स्ट्रगल इज रिअल. केवढ्या आवो माकड आला. आला. माकड शोधते आईवरती. तिच्या मागे एक माकड हे काय उभं आहे बघा बघा. अरे बास, किती खाणार आहात मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे का, आम्ही तिथे बसणार होतो, तुम्हाला बोलली मगाशी, पण इथे एवढी माकड होती ना, माझी हालतच टाईट झाली तिथं. मग आम्ही आमच्या दुसऱ्या रानात आलो आहे, जिथे तिथं पण हवा चांगली येते, आणि वरती तर एवढं भारी आहे, मी दाखवतो तुम्हाला. बोल पिऊ. भाई मस्त कैरी का ऑलरेडी एवढे भरपूर आहेत. असं होईल ना, आम्ही बनवू शकतो ते एवढे कैऱ्या घर पनवेलला नेलं आणि विकलं तर आपण तसं. पण आता पिऊ कैऱ्या विकायचा नवीन बिझनेस चालू करणार आहे. हो पिऊ, या तुम्ही माझ्या कैरी विकणं बिझनेसला. काय? कुठल्या बिझनेसला? कैरी विकणं बिझनेस. कैरी विकणं बिझनेस. वाव, व्हॉट अ नेम. आता आम्ही आहोत आमच्या रानात, आणि हा आमचा शाळू आहे, आणि हे इथं आई पप्पा पिहू आणि हे बाबा चाललेत. आणि हे बघा, हे बघा, हा आमचा शाळू बघा. आणि पिहू तिथून मला आवाज देते आणि नाचते. हे इथून खालपर्यंत आमचं रान आहे, आणि हे इथून दिसतंय तुम्हाला इथपर्यंत एंड. टिल दॅट एंड. ते बघा सूर्य दादा. मित्रांनो, हे आई लोक कसे असतात ना, जिथे जाईल तिथे यांना भाजी पाहिजेच असते. काय तोडून आलीस? कांद्याची पात. अजून काय शोधतेस आता? चांगली दिसते का? भेटली पण मग बास झाली ना, आता चल. एवढी भाजी बास होईल, पप्पांना आवडते. आम्ही चाललोय आता घरी. या पोत्यात केवढ्या कैऱ्या भरल्यात पिऊनी, आणि बघा कशी चालते.
तुम्ही बघू शकता आम्ही गावातली गाडी घेतली आणि फुल मस्ती करतोय. चेहरा भाई इतकं फुल आणि मस्त. मी आधी राऊंड मारला गाडीने, दिदी मारला तर मम्मी पुढे म्हणते की सर मम्मी नेक्स्ट आम्ही 2 रस्त्याने वेगळ्या वेगळे जाऊन जातात. दुसरा रस्ता बघा गाईस आम्ही कशी फिरतोय. इथे पिवे आई गाडी चालवते. आता तिथे कुत्रा खूप मागे लागतो पण तो झोपलाय. मित्रांनो आता आम्ही गेलो होतो ज्योतिबाच्या देवळात नारळ फोडायला आणि पिहू गावातला आणि पिहूला आईने नारळाची पिशवी दिली होती पकडायला आणि ती पिहू परत घरी ठेवून आली. तर आम्ही परत एवढ्या लांब घरी चालत ती पिशवी आणायला. तोडण्यात घेतल्या कारण की दीदी बोलते मी खूप छान दिसते गोरी गोरी. असं मी काय नाही बोलली, मी कधी बोलली म्हणून मी आता तोडण्यात धुतलंय. आता धुईन आणि काही तर कुत्रे एवढेच ना. हा मेन थिंग आईने तिला सांगितलं होतं आणायला पण ती कुत्र्याला घाबरते सो ती बोलली की दीदी तू पण चल म्हणून मी पण आले तिथे. मी आता नारळ आणलेत आणि आता आम्ही नारळ फोडायला आलोय. इथे महालक्ष्मीच्या देवी कुठलं देव आहे? नवलाई ते देव वेगळे आहे, हे गावातलं देव. आम्ही तुम्हाला काल रात्री बोललो होतो की उद्या सकाळी तुम्हाला मंदिर दाखवू पण आम्ही सकाळपासून बाहेरच होतो. आम्ही नवलाई पालीचा खंडोबा इकडे गेलो होतो पण आता आम्ही आमच्या गावातल्या मंदिरात आलो आहे. हे बघा इथे पारायण होता त्यामुळे हे असं बनवलं आहे आणि आता मी तुम्हाला आतमधून पण दाखवते.